काय केमिस्ट्री वाले लोग कोणीच नाही बरं मग केमिस्ट्रीला रसायनशास्त्र केमिस्ट्रीचं स्पेलिंग विचारपूर्वक सांगायला पडता नाही पडलं पाहिजे. केमिस्ट्रीचं स्पेलिंग मी मराठीत लिहितो तुम्ही बाहेर बसा. ठीक आहे. आज आपल्याला पाहायचं आहे रसायनशास्त्र केमिस्ट्री. इट्स कॉल्ड केमिस्ट्री. लिहिता जरी येत नाही तरी बोलता येते ना. बोलायचंच फक्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. फक्त काय तर तुमच्या येणाऱ्या पुढच्या लोकांना पिढीनं तुम्हाला विचारलं तर वादे नाही झाले पाहिजे. फक्त वादे जवायला नको लक्षात ठेवा. ठीक आहे. CHEMISTRY ना ही केमिस्ट्री आहे. श आहे षटकोनातला मग एस कर लागेल. केमिस्ट्री आहे नक्की ना. ओके चल ठीक आहे. त्यानुसार पद्धतशीर समजून घ्यायचा. ठीक आहे. मग पाहिला आपण पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली की रसायनशास्त्राचे जनक कोण आहेत. कोण आहेत जनक. रॉबर्ट बॉईल. कोण आहेत. रॉबर्ट बॉईल आहेत रसायनशास्त्राचे जनक. आणि आधुनिक रसायनशास्त्राचे जनक जर आपण म्हटलं तर क्या बोले अँटनी लॅवाझिए. अँटनी लॅवाझिए हे आहेत आधुनिक रसायनशास्त्राचे जनक. यापैकी अँटनी लॅवाझिए यांना आधुनिक रसायनशास्त्राचे जनक यासाठी म्हणतात. पेशाने वकील होते. पेशाने काय होते वकील होते. त्याच काळात फ्रेंच होते. फ्रेंच राज्यक्रांती त्यांच्या काळात होती. त्या कारणाने मग वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास होता आणि फ्रेंच राज्यक्रांतीत कोणाला सपोर्ट म्हणून ते उभे होते आणि त्या गुन्ह्यासाठी त्यांना फाशी देण्यात आली होती अँटनी यांना. म्हणून त्यांचा त्याग खूप महत्त्वाचा समजला जाते जागतिक स्तरावर. म्हणून त्यांना रसायनशास्त्राचं जनक मानलं जाते आधुनिक रसायनशास्त्राचं. पेशाला जरी वकील असले तर अभ्यासात्मक गोष्टी सर्व वेगळ्या होत्या. केमिस्ट्री म्हणजे आवश्यक नाही ना एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात आहे तर मग त्यांना बाकी केलंच नाही पाहिजे. हे असेही लोक आहेत. पेशानं वकील असतानाही केमिस्ट्री भौतिकशास्त्र असेल रसायनशास्त्र असेल जीवशास्त्र असेल सर्व विषयांचा या व्यक्तीचा अभ्यास होता. आधुनिक जनक. ओके. रसायनशास्त्राच्या आधुनिक शिकत असताना पहिल्यांदा पाहिलं आपण पहिली महत्त्वाची गोष्ट सांगितली मी तुम्हाला. काय सांगितली पहिली महत्त्वाची गोष्ट की पूर्ण केमिस्ट्री शिकत असताना पहिल्यांदा तर आपल्याला सुरुवात अणूपासून करावी लागते. कुठून करावी लागते. अणूपासून सुरुवात करावी लागते. ॲटमपासून सुरुवात करावी लागते. समजलंच पाहिजे. ठीक आहे. सो अणूपासून सुरुवात करायची आहे म्हणजे आता आपल्याला केमिस्ट्रीच्या जे काही सुरुवातीपासूनच्या घडलेल्या घटना असतील घटनाक्रम असेल तो आपल्या लक्षात आला पाहिजे. मग मी तुम्हाला सांगितलं की काय ते हे जनक आहेत. परंतु जर आपण विचार केला की भारतातील पहिला असा व्यक्ती आहे ज्यांनी रसायनशास्त्राशी संबंधित काही सिद्धांत मांडले काही गोष्टी लिहून गेलेत काही तत्वज्ञान मांडलं असेल तर ते पहिले व्यक्ती कोण. महर्षी कणाद. कोण आहेत. इसवी सन पूर्व 600 मध्ये महर्षी कणाद. इसवी सन पूर्व 600 इसवी सन पूर्व 600 मध्ये महर्षी कणाद यांनी काय सांगितलं की एखाद्या पदार्थाचं विभाजन करत जात असताना अशा अंतिम टप्प्यावर पोहोचणे की तिथल्या कणाचं विभाजन होणार नाही किंवा अशा अंतिम टप्प्यावर पोहोचणे की जे कण असतील त्यांचं कधीच विभाजन होणार नाही. अविभाज्य कणावर पोहोचणे यांचं विभाजन होणार नाही. आणि त्यालाच काय सांगितलं त्यांनी म्हणायचं परमाणू म्हणायचं सांगितलं. काय म्हणायचं सांगितलं. त्याने जरी अणू या शब्दाचा उल्लेख केलेला नसेल तरी अणूची रचना तेव्हा त्यांनी मांडून ठेवली होती की असा घटक पदार्थाचा असा लहानात लहान घटक की ज्याचं विभाजन होऊ शकत अशी त्यांनी पहिल्यांदा रचना करून ठेवली होती. त्यानंतर त्याच वेळेस त्याच काळात जवळपास 100-150 वर्षाच्या कालावधीत इसवी सन पूर्व 430 मध्ये डेमोक्रिटस. कोण. डेमोक्रिटस हे शास्त्रज्ञ होते.
डेमोक्रेटिस यांनी अणुशी संबंधित संकल्पना मांडली. यांनी ॲटमॉस ही संकल्पना मांडली. कुठली? ॲटमॉस म्हणजे कापता न येणारे. ॲटमॉस म्हणजे कापता न येणारे अशी संकल्पना मांडली अणुशी संबंधित. ॲटमॉस ही संकल्पना मांडली की अणु हे काय आहे? ॲटमॉस आहे, म्हणजे त्याला कापता येत नाही, म्हणजे त्याचं विभाजन करता येत नाही. हेच संकल्पना, सेम संकल्पना. लक्षात येत आहे काय? ही ॲटमॉस संकल्पना मांडली डेमोक्रेटिस यांनी. त्यानंतर पुढे आता इसवी सन 1803 मध्ये 1800 कोण? जॉन डॉल्टन. कोण? जॉन डॉल्टन. महत्वपूर्ण आहे. यांनी अणु सिद्धांत मांडला. महत्वपूर्ण सिद्धांत जॉन डॉल्टन यांनी कोणता सिद्धांत मांडला? अणु सिद्धांत मांडला. आणि पहिल्यांदा खरा ठरलेला महत्वपूर्ण सिद्धांत कुठला असेल अणुशी संबंधित, तर तो जॉन डॉल्टन यांचा आहे. त्यांनी तेव्हा तिथे सांगितलंय, त्या सिद्धांतात काही गोष्टी महत्त्वाच्या क्लिअर केल्या की अणुचं विभाजन होऊ शकत नाही, अणुची निर्मिती होऊ शकत नाही आणि अणु नष्टही होऊ शकत नाही. हे सिद्धांतात त्यांनी क्लिअर केले की जे आतापर्यंतही सर्व सत्य आहे. जॉन डॉल्टन 1800. त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ जर आपण लक्षात घेतले तर इसवी सन 1867 मध्ये कोण? थॉम्सन. जे थॉम्सन म्हटलं तरी चालेल, जॉन थॉम्सन म्हटलं तरी चालेल. यांनी काय म्हटलं पाहिजे? यांनी काय म्हटलं की एखाद्या पदार्थात इलेक्ट्रॉन्स हे काय केले जातात? हा, जशा प्रकारे जेलमध्ये एखाद्याला बंद केलं जाते की नाही, जेलमध्ये एखाद्याला बंद केलं जाते, तसे इलेक्ट्रॉन्स जे आहे ते एखाद्या पदार्थात रोवलेले असतात, ठासलेले असतात असं म्हटलं. म्हणून यांना प्रश्न कितीतरी आले पेपरमध्ये. म्हणून यांना अणुचे भेदन करणारा शास्त्रज्ञ म्हटलं जातं. अणुला भेदणारा, अणुचे भेदन करणारा शास्त्रज्ञ. पाहायचा बघा 1867 मध्ये थॉम्सन यांनी एक सिद्धांत मांडला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की एखाद्या पदार्थात इलेक्ट्रॉन्स हे जशा प्रकारे आपण जेलमध्ये एखाद्या कैद्याला बंद करतो तशा प्रकारे इलेक्ट्रॉन ठोसलेले असतात. तेव्हापासून यांना अणुचे भेदन करणारा शास्त्रज्ञ असं म्हटलं जाते. अणुचे भेदन करणारा शास्त्रज्ञ जे थॉम्सन. पाहिजे प्रश्न आलेला आहे पेपरला आणि येणारे आहे. हे सगळे प्रश्न आपले डिपार्टमेंटल एक्झाम हे पुढे जाऊ तर आपल्या सर्व लक्षात येईल बाकीच्या गोष्टी. ठीक आहे, लक्षात ठेवा. जे थॉम्सन. त्यानंतर मग सर्वात महत्वपूर्ण व्यक्तिमत्व 1911 मध्ये रुदरफोर्ड. कोण? रुदरफोर्ड यांनी सिद्धांत मांडला आणि त्यांनी त्या सिद्धांतात त्यांनी काय म्हटलं की अणुला एक केंद्र असते. अणुकेंद्रकाशी संबंधित यांनी सिद्धांत मांडला. आता तत्पूर्वी अणु शिकत असताना अणु म्हणजे आपण आतापर्यंत उल्लेख करत आलोय की अणु म्हणजे पदार्थाचा लहानात लहान कण. अणु म्हणजे पदार्थाचा लहानात लहान कण. बरोबर आहे की नाही? ओके. आता अणुपासून तर पदार्थापर्यंत रचना पाहिजे आपल्याला. अणुपासून तर एक किंवा दोन पेक्षा जास्त अणु जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून काय बनते? रेणू बनते. काय बनते? हो, अणु रेणू. अणु रेणू. आवडत नसतील नावं तरी लक्षात ठेवावे लागतात. अरे देर इज नो ऑप्शन विदाउट अणु रेणू. बरोबर आहे की नाही? सो मैत्री झाली पाहिजे. अणु आणि रेणू सोबत मैत्री स्पेशली तुमच्या लोकांची तरी झालीच पाहिजे. आमची नाही झाली थोड्याफार समजून घेऊ आम्ही. मग आम्ही ॲटमशी करू मैत्री. आता काय पर्याय थोडी आहे, पण ते समजलंच पाहिजे. बोर व्हायला नको. बरोबर आहे की नाही? तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त अणु जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून काय तयार होते? रेणू तयार होते. अणु अधिक अणु रेणू. काय होते? आता रेणू अधिक रेणू सांगा. रेणू अधिक रेणू, अणु अधिक अणु रेणू.
आता दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होईल? मूलद्रव्य, संयुग, मिश्रण, पदार्थ. मूलद्रव्य होते नक्की की संयुग होते? मला नाही, संयुग होते. व्हेरी गुड. की मिश्रण होते की मूलद्रव्य होते? समजलं पाहिजे की नाही? सिक्वेन्स महत्वाचा आहे ना. सिक्वेन्स आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात पेपरमध्ये विचारल्या जाईल. याच्यापासून होते मूलद्रव्य तयार. रेणूपासून काय तयार होते? हा. आता मूलद्रव्य अधिक मूलद्रव्य. बापा रे, एवढ्या फास्ट? संयुग आहे. बरं, संयुगापासून मिश्रण होते. व्हेरी गुड. संयुग अधिक संयुग. ओके, आता मिश्रण अधिक मिश्रण. व्हेरी गुड. आता आलो आपण पदार्थात. पहा किती स्टेप आहे. प्रत्येक पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे होते अणु. प्रत्येक पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे काय ते? अणुपासून, रेणूपासून, मूलद्रव्यापासून, संयुगापासून, मिश्रणापासून. व्हेरी गुड. बरोबर आहे की नाही? म्हणजे पदार्थाचा कुठलाही पदार्थ, एनिथिंग, कुठलाही पदार्थ आपण खातो ते पदार्थच होत ना. बरं, हे काय आहे? पेन होय मग. हा होय पेन. बर, मार्कर. आपण काय वस्तू, पदार्थ, मिश्रण, पदार्थ, काही संयुग की मूलद्रव्य की वस्तूच होय? फक्त याच्यात काही असं पदार्थ विदार्थ नावाचं काही नाही, पदार्थच आहे. नक्की नक्की ना? कशापासून बनलाय? पेन कशाचा आहे? लोखंडी आहे, टपराचा आहे, भंगार, प्लास्टिक आहे. प्लास्टिक हे कुठलं तरी कशापासून तरी बनलं असेल. बनले का नाही? म्हणजे कायच्या तरी पासून बनलं ते. कुठल्या तरी 2-3 गोष्टी एकत्र आणल्या असतील. त्या 2-3 गोष्टीपैकी एक तरी गोष्ट लक्षात घेतली, तेही गोष्ट कशा तरी पासून बनली असेल. म्हणजे ह्या गोष्टीत आपले अणु, प्रत्येकच गोष्टीत, गोट्यासहित मातीसहित, माती, गोटे, सगळ्या ह्याच्यात अणु, रेणू आहेच. बरोबर आहे की नाही? आपल्याला पहिल्यांदा आता पाहायचं आहे अणु. काय पाहायचं आहे? अणु. अणु पाहायचा आहे. ज्याला अणु आवडत असेल त्यांना अणु पहा, ज्याला ॲटम आवडत असेल त्यांना ॲटम. दोन्ही पहा. लक्ष देत आहे काय? हो. तर मग होता अणु. अणु म्हणजे व्याख्या तर सांगितली जातात, सांगितली ना? काय होते अणु म्हणजे? काय बोले? अणु म्हणजे पदार्थाचा लहानात लहान कण. अणु म्हणजे पदार्थाचा अविभाज्य लहानात लहान कण, याचं विभाजन होऊ शकत असा कण म्हणजे अणु. बरोबर आहे की नाही? बर. आता अणुशी संबंधित संकल्पना आहेत. पहिली संकल्पना आहे अणुकेंद्रक. अणुचे केंद्र काय आहे? आणि दुसरी संकल्पना आहे अणुच्या कक्षा. अणुच्या कक्षा. इयत्ता नाही, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी असं नाही, कक्षा. ओके, कक्षा आहे. अणुच्या काय आहे? कक्षा आहे. अणुकेंद्रक आणि अणुच्या कक्षा. आता पहिली महत्त्वाची गोष्ट की अणुकेंद्रक जर म्हटलं आपण संकल्पना, तर मग अणुकेंद्रकाचा शोध करून लावला. हे इकडे काय केलं आहे की नाही? अणुकेंद्रकाचा शोध लावला रुदरफोर्ड यांनी. ठीक आहे. त्यांनी सांगितलं की प्रत्येक अणुला एक केंद्रक असते. अणुचे सर्व वस्तुमान त्या केंद्रकात सामावलेले असते. ठीक आहे. आता अणुच्या केंद्रात काय असते? म्हणजे सगळं वस्तुमान तिथंच आहे म्हणजे सामावलेलं, आजूबाजूला काहीच नाही. मग काय आहे असं त्या केंद्रात? त्याच्यात आहेत प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स.
काय आहेत? हा. प्रत्येक अणूच्या केंद्रात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. पहिली महत्वाची संकल्पना. आता प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स वर आलो म्हणजे आता प्रोटॉन्स कोणी शोधलं, न्यूट्रॉन्स कोणी शोधलं? प्रोटॉनचा शोध पहिल्यांदा कोणी लावला? प्रोटॉन. प्रोटॉनचा शोध लावला थॉम्सन यांनी. जे अणूचे भेदन करणारा शास्त्रज्ञ जे प्रोटॉनचा शोध लावला थॉम्सन यांनी. अणुकेंद्रकाचा शोध लावला रुदरफोर्ड यांनी. कोण लावला? आता शोध लावला, ठीक आहे, जाऊ दे, शोधित जाऊ दे, काही घेणं नाही आपल्या शोधास. थॉम्सननी शोध लावला. पहिली महत्वाची गोष्ट, प्रत्येक घटकात प्रत्येक पदार्थात जर प्रोटॉन असतील तर ते प्रोटॉन धनप्रभारित असतात की ऋणप्रभारित असतात, मायनस असतात की प्लस असतात, पॉझिटिव्ह असतात की निगेटिव्ह असतात की मग न्यूट्रल असतात. प्लस असते, शालेय भाषेत प्लस म्हणतात, म्हणजेच पॉझिटिव्ह असतात, म्हणजेच धनप्रभारित असतात. बाबूरे पेपरमध्ये येते हे सगळा. प्रोटॉन्स हे काय असतात? धनप्रभारित असतात, म्हणजेच पॉझिटिव्ह असतात, म्हणजेच प्लस असतात, तीन पैकी काही येईल. आणि प्लस दाखवायचं असेल तर त्याच्यावर प्लसचं चिन्ह देत असतात, आणि मायनस दाखवायचं असेल त्याच्यावर मायनसचं चिन्ह देतात. आणि न्यूट्रलच आहे तर मग त्याच्यावर काहीच देत नाही. बरोबर आहे की नाही? पद्धतशीर सर्व लक्षात ठेवा. ठीक आहे. काय प्रोटॉन असतात धनप्रभारित. कोणते प्रभारित? धनप्रभारित असतात प्रोटॉन. प्रोटॉनच्या एका कणाचं किंवा एका प्रोटॉनचं वस्तुमान, एका प्रोटॉनचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या एका कणा एवढं असते. प्रोटॉनचं एका प्रोटॉनचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या एका कणा एवढं असते. हायड्रोजन काय आहे ते शिकू, टेन्शन नको. बरोबर आहे की नाही? आपण पितो ते पाणी हायड्रोजन आहे काय? मग काय आहे? अच्छा, ऑक्सिजन प्लस हायड्रोजन आहे. व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. पण हायड्रोजन आहे, चलेगा, ठीक आहे, पाहू, टेन्शन नाही. फक्त वाक्य लक्षात ठेवा की प्रोटॉनच्या किंवा एका प्रोटॉनचं जे वस्तुमान असते ते एका हायड्रोजनच्या कणा एवढं असते. ते कसं असते ते पाहू एक्सप्लेनेशन असं. ठीक आहे. प्रोटॉन हे काय असतात? धनप्रभारित असतात. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सन यांनी लावला. कोणी लावला? आता केंद्रकातील दुसरा महत्त्वाचा घटक आहे न्यूट्रॉन. कोणता घटक? कोणी शोध लावला? चॅडविक. चॅडविक कोणी शोध लावला? चॅडविक. न्यूट्रॉनचा. न्यूट्रॉन हे धनप्रभारित असतात की ऋणप्रभारित असतात? आता हे तर ऋणप्रभारित असतील बाबा. प्रोटॉन धनप्रभारित आहेत. ते न्यूट्रॉन हे त्याच्या नावाप्रमाणेच न्यूट्रल असतात. पाहिजा, ऋणप्रभारित नसतात, न्यूट्रल असतात. काय असतात? नक्की, न्यूट्रल म्हणजे प्रभार रहित. लक्षात ठेवजा. आता ऋणप्रभारित करसान काय? नाही. न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. न्यूट्रॉन हे त्यांच्या नावाप्रमाणे काय असतात? हा, मागं असतात त्याची गेर, दिवस गेर असतात. न्यूट्रल लक्षात येते काय? पाहिजे. न्यूट्रॉन हे प्रभार रहित असतात, न्यूट्रल असतात. त्यांच्यावर कुठलाच प्रभार नसतो, धनही नाही ऋणही नाही. कोणी शोध लावला? चॅडविकनी शोध लावला. कोणी लावला शोध? सी चॅडविक म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, चले का? आता येऊ पुढे आपण. हे केंद्रकाचं झालं. दुसरी संकल्पना आहे अणुशी संबंधित, अणुची कक्षा. बरं, पहिले आता कक्षेचा शोध कोण लावला? अणुच्या. कोमाचा संख्या लय राहिलं. बरोबर, बहुत है कि नहीं? अभी तो आगाज हुआ है, आगाज है. अजून भरपूर आहे, काळजी नका. कक्षेचा शोध
भ्यायचं नाही, लपकायचं नाही, टेन्शन घ्यायचं, रात्रंदिवस अभ्यास करा, सोपी जायचं. तुम्ही चाटा दिल्या, पाणी आलं आणि विजा कडकडून राहिल्या, म्हणून राहिला तू खडकडून राहिले, तुला सांगावा पडून राहिली पुऱ्या जगातील, त्या पडून राहिली. लय लोक आहेत ना, 123 135 कोटी लोक आहेत, तुला एकट्याला पकडेन का देवी? नाही, शक्यच नाही. बरोबर आहे की विजेचं अट्रॅक्शन कसं असते हे समजून सांगितलं मी तुम्हाला. नंतर मग तुम्हाला समजेल किंवा आपल्यावर नाही पडू शकत. काळजी नाही करायची बाब, काळजी करायची बाब नाही. कुठे अट्रॅक्शन असते विजेचं, वीज कुठं पडते हे समजलं पाहिजे ना, समजलं नाही पाहिजे काय नाही काही तर आतापर्यंत पडलेले अनुभव तर लक्षात आले पाहिजे की इथेच पडून राहिली वीज, इथेच पडून राहिली बाब वीज. याच्या व्यतिरिक्त असे कुठले एक्झाम्पल्स ऐकलेच नाहीत की अशा ठिकाणी वीज पडली. इथेच का पडून राहिली वीज? तर मग ते अट्रॅक्शन असते, ते वेगळ्या काही गोष्टी असतात जे त्या गोष्टीला अट्रॅक्ट करतात. बरोबर आहे की नाही? असा सर्व विषय आहे, समजत आहे काय? तर ते रात्रंदिवस कंटिन्युअसली प्रत्येक दिवशी दिवसेंदिवस रात्रंदिवस एकसारखे झपके मारत राहिलं त्याच्यावर की ते लोहार जसा मारते, चालले चालू चालले चालू, हेकडा लागो की तिरपा लागो, कसा आहे लागो, त्याचं चालले चालूच असतं. तो पुढचा सारखं करेल तो त्याचा प्रश्न आहे. याची जी स्पीड आहे ते चालू आहे, पुढचा काही करू. जो खाली बसलेला असते सांडशीनं पकडून ठेवते ते, तो एकोडा करते, उभा करते, आडवा करते, इकडे फिरवून तिकडे फिरवून. पण याचं थांबते काय? याचं चाल हे निसर्ग होय, तो आडवं उभं करणार. आणि तुम्ही लोक आहे झपके मारणार, हे मारतच राहावं लागेल तेव्हा आकार भेटेल. आकार देण्याचं काम त्याचं आहे, झपके मारण्याचं काम आपोआप आकार प्राप्त होते. रात्रंदिवस आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे क्षेत्र स्पर्धा परीक्षा असं क्षेत्र आहे, हे विचित्र लोकांचं क्षेत्र आहे आणि याच्यात कंटिन्युटी मोठी कमायची. ऊन असो, पाऊस असो, हिवाळा असो, काही घेणं देणं नाही, दूरपर्यंत घेणं नाही. आणि कोणतरी म्हणून गेलं ना की आता जर तुम्ही गाढवासारखी मेहनत करसाल तर पुढे तुम्ही राजासारखे राहू शकसाल. आता जर राजासारखे राहण्याचे प्रयत्न करसाल, बाबू 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 बाबू, तर पुढे गाढवापेक्षा बेकार होऊन जाईल. सिंपल आहे, रियालिटी आहे. आता जर तुम्ही जीवाला एवढं सांभाळून ठेवसाल तर पुढे मग तुमचा जीव मग ते जंगलातच जाणार आहे दिवसभर. काळजीच नका, उन्हात तानात मग तिथे सनपोट नाही, चुलीच्या बाजूले कशाला लागते ते उभायाचे हे समजते चुलीवर स्वयंपाक करताना, आहे की नाही? त्याचा आर कसा, आर म्हणतात ना त्याला, काढतो आपण थोडीशी, ते कसं लागते अंगाले येऊन तोंडा बिंडाले, ते समजते, ते समजणार आहे ठेव. तर त्याच्यापेक्षा बेकार लाईफ काय असू शकते, आहे की नाही? लक्षात ठेवा. मग पद्धतशीर पाहिजे, पद्धतशीर. म्हणून घ्यायचं वीज नाही, या सर्व गोष्टी अजूनही बारीक सारी गोष्टी आहे, अजूनही डीपमध्ये आपल्याला शिकावं लागते. तर आपण शिकू, चांगल्या प्रकारे शिकू, बोर होऊ द्यायचं नाही. अणुवर होतो आपण, अणुवर होतो, अणुच्या कक्षेवर होतो. अणुच्या कक्षेचा शोध आता कोणी लावला? पहिले आपण अणुचं केंद्रक पाहिलं, केंद्रात प्रोटॉन न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? प्रोटॉन्स ऋण प्रमाणित असतात की धन प्रमाणित असतात ते पाहिलं. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉन धन प्रमाणित असतात की ऋण प्रमाणित असतात ते पाहिलंय. ओके, आता येऊ अणुच्या कक्षेवर. दुसरी महत्त्वाची संकल्पना अणुशी संबंधित, अणुची कक्षा. अणुची कक्षा, अणुच्या कक्षेचा शोध कोणी लावला? कोणी लावला कक्षेचा शोध? बोरस. कोण आहे? बोरस काही म्हणा ना, बोहरस म्हटलं तर चालेल, बोर्स म्हटलं तरी चालेल. फक्त एवढंच की त्यातला र काय लंगडा केलेला आहे. काही पुस्तकात र लंगडा केला, काही पुस्तकात जर र लंगडा केला नाही तर मग रसच होते ते, आंब्याचा रस, नील रस. नील्स बोर्स. नील्स कक्षेचा शोध लावला अणुच्या, नील्स बोर्स यांनी लावला. कोणी लावला? नील्स बोर्स. कक्षेचा शोध, अणुकक्षा. ओके, यांनी लावला कक्षेचा शोध. कक्षेचा शोध लावला. बर,
पाहू, कक्षेशी संबंधित आणखी एक्सप्लेनेशन पाहू अर्जुन. आता पुढे एका शास्त्रज्ञाने सांगितले की अणूच्या कक्षेत हा घटक असतो. कुठला घटक असतो? इलेक्ट्रॉन्स असतात. बर, कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध? ज्यानं प्रोटॉनचा लावला त्यानंच इलेक्ट्रॉनचा लावला. व्हेरी गुड. कोणी लावला? ज्यांनी प्रोटॉनचा शोध लावला त्यांनीच इलेक्ट्रॉनचाही शोध लावला. जे थॉम्सनच इलेक्ट्रॉनचाही शोध लावला. इलेक्ट्रॉन्स धनप्रभारित असतात, ऋणप्रभारित असतात की प्रभार रहित असतात? ऋण प्रभारित असतात. प्रोटॉन्स धनप्रभारित असतात, इलेक्ट्रॉन्स ऋणप्रभारित असतात आणि न्यूट्रॉन प्रभार रहित. 3 आहेत घटक, अणूचे महत्वपूर्ण घटक, ज्याच्या रचनाच आपल्याला शिकायच्या. मग अणूपासून रेणू कसे तयार होतात ते शिकायचं. मग रेणूपासून मूलद्रव्यापासून हो ते शिकायला लागते. सर्व स्टेप बाय स्टेप शिकत जावा लागते वगैरे. अणूची कक्षा याने शोध लावला, नील्स बोर्स यांनी शोध लावला अणूच्या कक्षेचा. अणूच्या कक्षात इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स हे ऋणप्रभारित असतात असं म्हटलंय जे थॉम्सन यांनी सांगितलंय. ठीक आहे. हा आहे अणू. एक बारीक कण असते. बापरे, सुईच्या टोकावर लाखो अणू असतात. सुईच्या लाखो अब्ज अणू असतात. अणू हे आपण असे डोळे फाडले आपले काढून बाहेर तरी दिसत नाही. त्याच्यासाठी सूक्ष्मदर्शिकेचा शोध लागला जगात. दुसरं काय काम होतं सूक्ष्मदर्शिकेचं? त्याच्या व्यतिरिक्त काही काम होतं काय? अशी कोणती बारीक सारीक गोष्ट आहे की आपल्याला पाहावं लागतं? अणूचा अभ्यास करायचा असेल तर सूक्ष्मदर्शिका, मायक्रोस्कोप पाहिजे. हा अणू हा दिसून आला. सौभाग्य तुमचं की मी तुम्हाला दाखवून आलो. बारे हा होय अणू. हा काय आहे? अणू. किंवा आपण जर हा अणू म्हटलं पुन्हा, हा अणू आहे तर याला एक केंद्रक असेल. हे काय असेल? केंद्रक आहे. हे अणूचं एक केंद्रक आहे. आणि केंद्रकात काय काय आहे? व्हेरी गुड. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. केंद्रकात आहे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. बरं, किती असावेत? काही मर्यादा प्रोटॉन्स न्यूट्रॉन्सच्या? प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स किती असावे व काही मर्यादा विरादा आहेत काय? अणूच्या केंद्रकात प्रोटॉन्स असतात आणि हे केंद्रक होय. आणि केंद्रकाच्या भोवती असतात अशा कक्षा. हे एक कक्षा, हे 2 कक्षा, हे 3 कक्षा, हे 4 कक्षा. ह्या वय कक्षा. अणूचं केंद्रक आणि केंद्रकाच्या कक्षा. आणि या कक्षेत काय असतात? काय असतात? हो, इलेक्ट्रॉन्स असतात. बर, अणूला कक्षा किती असतात? पुढे समजू थोडं. अणूला किती कक्षा असतात? 4 असतात. किती? त्याचं नाव आहे KLMN. आहे की नाही? हो, KLMN. कमला, लीला, मीना, नाही ना? हो, असं काही नाही आहे विज्ञानात. त्याला KLMNच म्हटलं जाते. त्या कक्षेचं नावच KLMN. बरं, 4च काढले गेले. हो, आपलं कामच तसं आहे. के, हे वय L, हे वय M आणि हे वय. अशा अणूला 4 कक्षा असतात. काय असतात? 4 कक्षा. प्रत्येक कक्षेत वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स असतात. आता प्रत्येक पदार्थाच्या अणूला 4च कक्षा असतील आवश्यक नाही. त्याच्या कक्षेत इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्यानुसार कक्षा ठरणार आहे. एखाद्या अणूच्या कक्षेत फक्त 2च इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला एकच कक्षा आहे. कारण 2 इलेक्ट्रॉन्स पहिल्याच कक्षेत बसतात. रचना असं आहे. अणूची रचना, अणूच्या इलेक्ट्रॉनची रचना आहे 2N चा वर्ग
2n². थॉम्सनने सांगितला 2n². n म्हणजे कक्षेचा क्रमांक, n म्हणजे कक्षेचा क्रमांक. आता हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4 कक्ष आहेत. कक्षेचा क्रमांक यांच्या ठिकाणी टाकून द्यायचा. 2 गुणिला 1 चा वर्ग. पहिल्या कक्षेत येतात 2 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स असतात पहिल्या कक्षेत? इलेक्ट्रॉन. आता दुसऱ्या कक्षेत टाकू 2 गुणिला 2 चा. हे कक्षेचा क्रमांक 1 2 3 4 कक्षेचा क्रमांक. 2 चा वर्ग गुणिला 2 8. दुसऱ्या कक्षेत असतात 8 इलेक्ट्रॉन्स. किती असतात? त्यानंतर 2 गुणिला 3 चा वर्ग 18. किती असतात तिसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉन्स? 18 असतात. त्यानंतर 2 गुणिला 4 चा वर्ग म्हणजे 32. म्हणजे चौथ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात? 32 असतात. किती असतात? आता ज्या मूलद्रव्याचे किंवा ज्या पदार्थाच्या अणूमध्ये 2च इलेक्ट्रॉन्स आहेत, ज्याच्या कक्षेत 2च इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याने या बाकीच्या कक्षेचं काही काम आहे काय? घेणं देणं काहीच घेणं देणं नाही. काय काम? काही घेणं देणंच नाही ना. आता याच्यात 2 आहे म्हणजे दुसऱ्या कक्षेत काही घेणं देणं, पण एकाच जवळ 3 आहे तर मग आता याच्यात 2च बसतात पहिल्या कक्षेत. आता तो उरलेला आहे तो या कक्षेत जाईल. आता झाल्या 2 कक्षा. आता काय होती? 2 कक्षा होती. पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8 पाहिजे. आता याच्यात ऑलरेडी 8 झाल्या. 3 4 5 6 7 8 झाले याच्यात 8. दुसरी कक्षा पूर्ण. आता अजून एक इलेक्ट्रॉन्स आहे तो या कक्षेत जाईल. लक्षात येतंय काय म्हणतो आम्ही तुम्हाला? 2च असतील इलेक्ट्रॉन्स फक्त एकच कक्षा आहे. 10 पेक्षा जास्त 2 आणि 8 10. याच्यात 2 याच्यात 8 बसले. आता 10 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर मग तिसऱ्या कक्षेत जातील. कारण याची मर्यादा ठरलेली आहे. पहिल्या कक्षेत 2च इलेक्ट्रॉन असले पाहिजे, दुसऱ्या कक्षेत 8च इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे, तिसऱ्या कक्षेत 16 इलेक्ट्रॉन 18 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. आता याच्यातही 18 कंप्लीट झाले. आता याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर मग चौथ्या कक्षेत जाईल. याच्यात किती असावे? 32. किती असावे? 32. बरोबर आहे की नाही? पाहिजे हे अणूची रचना. आता का हो मग आता एवढे जर समजा मर्यादा संपली, याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असले तर मग काय करा? मग त्याला असतात उपकक्षा. मग कक्षेला काय असतात? व्हेरी गुड. मग आता असतात प्रत्येक कक्षेला 4 उपकक्षा. किती उपकक्षा? 4. या उपकक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. किती? 2 असले पाहिजे. आता या कक्षेत जर 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स करायचे असतील तर याची दुसरी उपकक्षा याच्यात ऍड करावी लागेल. हे तर ऑलरेडी आहेच. याच्यात 2 आहेत म्हणजे एक उपकक्षा आहे. आता त्याच्यात वाढू राहिले. इकडे तर आपण 5वी कक्षा करू शकत नाही. मग आता काय करावं? तर मग या के मध्ये हे पी ऍड करून द्यायचे. पी कक्षा ऍड करायची. पी कक्षा काय करायची? याच्यात किती असतात? 8 की 6? 6 असतात. किती असतात? 6. याच्यात 10 असतात. किती असतात? आणि एफ मध्ये 14 असतात. आता एकत्रित जर याचा आपण विचार केला 2 6 8 2 10 8 2 6 8 8 10 18 8 14 32. किती होतात? म्हणजे एका कक्षेत 32 बसू शकतात. जर वाढत असतील इलेक्ट्रॉन्स तर मग कायच उपकक्षा. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा वाढत असेल तर मग याचे उपकक्षा. आता इलेक्ट्रॉनची काय गिनती आहे का? इलेक्ट्रॉन्स किती असतील किती नसतील आपल्याला थोडी माहित आहे. नवीन नवीन मूलद्रव्यांचा अजूनही शोध लावणं चालूच आहे. मग त्याच्यात इलेक्ट्रॉन्स किती आहेत, प्रोटॉन्स किती आहेत, न्यूट्रॉन्स किती आहेत. जर मर्यादेच्या पलीकडे जात असतील तर मग नवीन कक्षा अजून शोधून काढतील. त्याईले काय पैसे पोट राहिले शोधायले? अभ्यास करतील, टाकून देतील नाव. KLMN SPDF सारखे अजून ABCD टाकून देतील. चार ABCD संपले की PQRS टाकून देतील. काही घेणं देणं. लक्षात येऊ राहिलं काय म्हणतो मी तुम्हाला? म्हणजे आता ह्या कक्षा या प्रत्येक के मध्ये या 4 कक्षा असू शकतात. या L मध्ये 4 कक्षा गरज भासली तर असू शकतात. M मध्ये या 4 कक्षा असू शकतात आणि N मध्ये या 4 कक्षा असू शकतात. बरोबर आहे की नाही? वाढले तर इलेक्ट्रॉन्स वाढले, कक्षा संपत आल्या तेव्हा काय झालं. आणि हे इलेक्ट्रॉन्स बाहेरच्या कक्षेमध्ये काय करत असतात? फिरणं यांचं चालूच
आता पाहिजे, आता पुढे जाऊ, थोडस पुढे जाऊ, लक्षात ठेवा. आता किती असावे शेवटच्या कक्षेत? बरं. आता इथे आहेत 31. किती आहेत? मग आता हे कक्ष पूर्ण व्हायला किती वेळ, किती पाहिजे त्याले, किती इलेक्ट्रॉन पाहिजे? बरं. याच्याच सारखा एक आणखी आहे, याच्याच सारखा एक आणखी पदार्थ आहे ज्याचं केंद्र आणि ज्याची कक्षा आहे. याच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉन आहे? याची पहिली कक्षा पूर्ण होण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? आणि याची चौथी कक्षा पूर्ण होण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? याने याने एक दिला तर याची गरज पूर्ण होईल काय? आणि याचा एक याच्यात मिक्स होईल काय? पाहिजे रे हो, होईल का मिक्स? आता मिक्स जर झाला तर हे 31 आणि 32 होतील ना. याच्या पहिल्या कक्षेत 32 थोडी जमणार आहे, जमणार आहे काय? नाही. आता याच्यात ऑलरेडी 2 आहे, दुसरी कक्षा याच्यातही पूर्ण आहे, तिसरी कक्षा याच्यातही पूर्ण आहे, चौथी कक्षा याच्यातही 31 आहे की एक आहे? आता एकच आहे. याच्या चौथ्या कक्षेत 1 आहे आणि याच्या चौथ्या कक्षेत 31 आहे. याला एकाची गरज आहे, याला किती याची गरज आहे? 31 ची गरज आहे. या दोघांनी जर एकत्रित हे दोघ जण आले तर याच्या पाचची 31 याचे होऊन जातील, याचा एक याचा होऊन जाईल, दोघांची चौथ्या कक्षा. व्हेरी गुड. आणि त्यालाच म्हणतात संयुगे शिकावं लागतील आपल्याला. काय शिकावं लागेल? हो, संयुग शिकायला बाबूरे आहे की नाही? डोकसं घ्यायचेच काम आहेत की हो नका म्हणून मी काय डोकसं घ्यायचे काम आहेत कधी? डोकसं घ्यायचे काम आहेत का? काही निवड टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन लेणे का नाही. त्या BSc वाले लेकरांना जाऊन सांगायचं हे सगळं काय म्हणा, हे शिकायला लागते आम्हाला. पामट्या तुला वाटतं सोपीच आहे? ये ना मला इकडे थोडस आहे की नाही? अजून लय राहिलं. हे अणूचीच रचना आहे बघतो. हे कशाची रचना आहे? अजून भरपूर आहे. या चौथी या ऑलरेडी अंदरच्या तर पूर्णच आहेत ना, याला काही गरजच नाही ना. चौथ्याच कक्षेत गरज आहे ना एकाची. हे आता असे येते. आता इथे बंध तयार झाला, याला म्हणतात बंध. काय म्हणतात? आता याचे 31 म्हणजे याचे 31, याचा 1 म्हणजे याचा 1. आता याचे 32 पूर्ण झाले आणि याचे 32 पूर्ण झाले, दोघांचे 32 दोघांच्या कक्षा. हा जेव्हा इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते, इलेक्ट्रॉनची आवश्यकता जेव्हा असते तेव्हाच दोन गोष्टी, दोन अणू एकत्र येतात. नसेल त्याची आवश्यकता तर येत नाहीत. आपल्यासारखा एखाद्याला गरज असली तेव्हाच तो आपल्याजवळ, गरज नसली तर जमत हवेत असत. बरोबर आहे की? तसं यायचं आहे. मोठे अगव आहे ते, यायले गरज असली तर येतात एकमेकाला, नाही तर काय घेऊन देणं. 31 होईपर्यंत हा थांबला, कोणाजवळ गेला नाही. बरं आता त्याला एकाची गरज आहे म्हणून. आता काय झालं असतं की एकच असं नाही की बाई एकच असला पाहिजे. याच्याजवळ समजा 20 आहेत चौथ्या कक्षेत, याला किती गरज आहे इलेक्ट्रॉनची? 12ची. आणि एखाद्याजवळ पाहिजे, आता एखाद्याजवळ 12 आहे, त्याला कितीची गरज आहे? 20ची. बरोबर आहे की नाही? आता ते एकत्र येतील, म्हणजे याला 20 भेटून जातील याच्याकडून आणि याला 12 भेटून जातील याच्याकडून, दोघांचे 4 कक्षा कंप्लीट. आणि त्याच गोष्टी एकत्र येतात. मित्रो, ज्या गोष्टी मिक्स होऊ शकतात त्या सांगतो मी तुम्हाला. आपण मिक्स करतो का नाही? दुधात पाणी, दूध म्हणून पाणी म्हणून वेगवेगळं होऊ शकते काय? ते मिक्स होते की नाही? हो, तेच होईल. ते जुळत असतील तर होते, नाही कण तेलावर पाणी टाकून पहा जुळते काय? वेगळं होते की नाही? हो, तेच होईल. वैशे ज्याचं असं संयुग जुळत असतील, बंध तयार होत असतील, तेच मिक्स होतात. ज्याचे बंधच जुळत नाही ते मिक्स होत नाही. तेल आणि पाणी मिक्स होते काय? नाही.
कारण त्यांना त्याची इलेक्ट्रॉन्सची जे काही आवश्यकता आहे ते वेगळी आहे, म्हणून ते एकत्र होऊ शकत. दूधच पाणी म्हटलं तर आता आपण त्याला वेगवेगळं करू शकतो काय? नाही करू शकत. मिठन पाणी म्हटलं तर करू शकतो का वेगवेगळं एक वेळेस मिक्स केल्यावर? कसं, कोणती प्रक्रिया? बाष्पीभवनाद्वारे मीठ निघून जाते की पाणी निघून जाते? मीठ आहे तिथं. व्हेरी गुड. हो बरोबर आहे. मग अशा गोष्टी की जे मिक्स होऊ ते तेव्हा असे ते बंध निर्माण होतात. ते माहिती आहे तुम्हाला लवचिंबक माहिती आहे का? लवचिंबक एका साईडने ते अट्रॅक्ट करते, ते एका साईडने दूर लोटला जाते. इंग्लिश मध्ये नाही. अट्रॅक्टचं अपोजिट नाही. अट्रॅक्ट तुम्ही लय पाण्यात आहे बरं येथपर्यंत येऊ राहिला आला ते पाणी. शोध जा रे बाबा. शोध सर, नोट्स आहेत आपल्याकडे, अभ्यास करत जा. काही लोकांनी येतं यशी तर बाकी यायचं काय? बरोबर आहे की नाही? ते लोहचुंबकाचे एक बाजू अशी असते ते अट्रॅक्ट करते, एकमेकांना चिपकू शकते, आणि एक बाजू अशी असते की ते दूर लोटते. तुमच्या शब्दात काय करते? रिपल्स करते. त्यांना रिपल्सिव्ह असते. एक अट्रॅक्टिव्ह असते आणि एक रिपल्सिव्ह असते. बरोबर आहे की नाही? ते अट्रॅक्ट कोणत्या बाजूला करेल? जेव्हा त्याचे बंध जुळू शकतील अशा बाजूला. आणि रिपल्स कोणत्या बाजूला करेल? जिथे बंधच जुळत नाही ते जवळजवळ काय करते? नाही काही करणार आहेत ते जवळजवळ काही घेणेच नाही. रेल्वेचे डबे असतात माहिती आहे तुम्हाला? रेल्वेचं इंजन पाहिलं काय? रेल्वेच्या इंजनले पुढे असं गोल काहीतरी पाईप सारखं असतं पुढे एकदम फ्रंटला. हे लोहचुंबक होय. आणि रेल्वेच्या मागेही एक तसंच असते, तेही लोहचुंबक असते. एखादी रेल्वे दुसऱ्या रेल्वेच्या जवळ जाते तेव्हा ते लोहचुंबक दोघांना रिपल्स करतात, अट्रॅक्ट करत नाही. बाबूरे, म्हणजे त्याची ठोस लागू शकत नाही, डायरेक्ट ते रूटच्या बाजूला येऊन जाते, पण एकमेकाला कधीच रेल्वे टकरत नाही. तर रेल्वेचा ऍक्सिडेंट पाहिला का तुम्ही कधी? हा मागून जाऊन ठोकला जाऊ शकते, पण अपोजिट अँगल मध्ये, अपोजिट अट्रॅक्शन मध्ये कधी पाहिला का ऍक्सिडेंट? नाही. हो बा, एखाद्याचं कंट्रोलच नाही. आता पुढची रेल्वे गेली आहे त्याच्याच मागं आणि स्पीड एकदमच वाढली तर मागून जाऊन होऊ शकते. तसं होऊ नये त्यासाठी असं लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? तर हे असे बंध असतात इलेक्ट्रॉन्स मध्ये. आता आपण याच्यात पाहिलं की याच्या केंद्रकात काय काय असते? प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉन्स काय असतात? धनप्रभारित असतात. न्यूट्रॉन्स प्रभाररहित असतात. आणि इलेक्ट्रॉन हे फिरतात तो यायले काय थकत नाहीत का बिचारे? काऊन फिरतात? पेनाचं टोक केसाला लावायचं, कागदाचा तुकडा घ्यायचा, चिपकते कधी काय होईल? ते काय कोणती जादू आहे का? तुम्ही लेकरायले मॅट करत असता घरच्या, जादू दाखवतो ये जादू दाखवतो. जादू किती नाही जादू आहे काय? नाही. आपण थोडस जर त्याच्यात रिपल्शन असेल तर आपण थोडस घेतलं तो कागद थोडा पुढे जातो. अट्रॅक्शन असेल तर जवळ येते आणि असं वळून केलं तो हलते. बरोबर आहे की? त्या दोन पैकी एका घटकात धनप्रभार असते आणि एका घटकात ऋणप्रभार असते. ऋणप्रभार धनप्रभार एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. या प्रोटॉनच्या आजूबाजूला हे ऋणप्रभारित आहेत, म्हणून या प्रोटॉनच्या धनप्रभाराच्या आजूबाजूला ते नेहमी काय करत असतात? फिरत असतात. ते ऍक्टिव्हच असतात, नेहमी ऍक्टिव्ह राहतात. कशामुळे? या धनप्रभारामुळे.
पाहिजा बरोबर काय म्हणतो मी तुम्हाला. आपण इकडून बटन दाबलंय, लाईट तो लागणार आहे. येथून बटन दाबलंय, सुरुवात धनप्रभाराची कुठून सुरुवात होईल? येथून. तिकडे काय आहे? बरं, विजेचं वहन धनप्रभाराकडून ऋणप्रभाराकडे उरालं की ऋणप्रभाराकडून धनप्रभाराकडे उरालं? धनकडून. बरोबर आहे की नाही? म्हणजे ऋण धनाला अट्रॅक्ट करू राहिलं काय? हो, त्याच्या भोवती फिरू राहिलं की नाही? हो, तसंच आहे. इलेक्ट्रॉन्स काऊन फिरत असतात बा? जेव्हा यांची कक्षा पूर्ण होते तेव्हा या कक्षा निष्क्रिय होतात. काही घेणं देणं त्यांना, काहीच घेणं देणं, मुकाट्याने बसलेले असतात. कक्षेतली इलेक्ट्रॉन्सची संख्या पूर्ण होईपर्यंत ते खूप मेहनत करतात. त्यानंतर मग ते लागतात नोकरीवर. शांततेने बसून आरामात राजासारखे निघून जातात. तुम्ही तसेच आहे इलेक्ट्रॉन्स. सध्या तुम्ही कोणत्या प्रभारित आहे? तुम्ही ऋणच प्रभारित राहणार आहे. ऋण प्रभारितच असलं पाहिजे माणसं. जास्त गरम व्हायचं. तुम्हाला आता धनप्रभाराची गरज नाही. धनप्रभाराची गरज म्हणजे आगाऊपणा करायची गरज. तुम्हाला कक्षा पूर्ण करायची. तुम्हाला काय करायचे? दॅट्स इट. कक्षा पूर्ण करणं म्हणजे सरकारी जॉब मिळवणं. कक्षा पूर्ण झाली की मग हे कक्षा पूर्ण होते. पहिले तुमची कक्षा पूर्ण झाली की पहिले हे कक्षा पूर्ण होते. तुम्ही एकटे असता मग एक सोबती येते जीवनात. पहिली कक्षा रे समजू राहिलं काय? हे कक्षा पूर्ण केव्हा होते? तुमच्याकडे काही असेल ना कक्षा पूर्ण होते म्हटलं. हे पहिली. तुमच्याकडे काहीच नाही तर कक्षा पूर्णच होत नाही रे. पोराईसाठी पैसे. इट्स कॉल लग्न. जर काही नसेल मग हे कक्षा तुम्ही विसरून जा. हेच नाही तर मग हे दुसरी कक्षाचा विषयच नाही. दुसरी कक्षा म्हणजे लेकरं, परिवार, घरदार, पैसा आदला, प्रॉपर्टी, गाड्या घोड्या, ही दुसरी कक्षा आहे की नाही? पहिली कक्षा जर पूर्ण करायची असेल तर पहिले तुम्ही काहीतरी झाले पाहिजे. मग हे पहिली कक्षा पूर्ण होते. दोघ जण होत आहेत. एका हाताचे 2 हातात 4 हात. बरोबर आहे की नाही? इथं जमलं तुमचं, फ्री झाले की मग हे दुसरी कक्षा असते. एवढे इलेक्ट्रॉन्स एवढे नसतात. बांधे होऊन जाते. बसू बसा. ओके, 8 नसतात. 8 नसतात पण असतात काही ना काही. मग दुसरी कक्षा. बरोबर आहे की नाही? हे झालं की मग ना तू मग फॅमिली वाढत जाते. फॅमिली ह्या कक्षा पूर्ण होतात. ह्या कक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. हे कक्षा पूर्ण झाली की या कक्षेवर जबाबदारी येते. मग हे निष्क्रिय होऊन जातात. मुलाबाळांच्या हाती व्यवहार केल्यानंतर आई वडील शांत बसून मस्त घरी बसून खातात. राईट? हे कंप्लीट झाली. आता याची मुलं बाळ आले. आता हे निष्क्रिय. त्याचे लेकर बाळ आले. ते निष्क्रिय झाले. असं स्टेप बाय स्टेप हे होईल इलेक्ट्रॉन्स म्हणजे तुमचं जीवन. मी नेहमी सांगतोय की प्रत्येक पॉइंट आपल्याला काय करायचं? आपल्याशी रिलेट करून घ्यायचं. तो कसा होते काय होते तो आपला लक्षात येत आहे काय? असं आहे. याच्यातल्या इलेक्ट्रॉनची संख्या कंप्लीट झाली की मग याची कक्षा पूर्ण झाली. हे निष्क्रिय होतात. याची कक्षा पूर्ण झाली निष्क्रिय होतात. याची कक्षा पूर्ण झाली निष्क्रिय होतात. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे. आता या कक्षा कशा असतात ते नंतर सांगतो मी तुम्हाला. जेव्हा आपण आवर्त सारणी शिकू किंवा अदर काही गोष्टी शिकू तेव्हा सर्व लक्ष ठेवी. एवढं लक्षात आलं का तुमच्या? आता याच्यातले प्रोटॉन असतात धनप्रभारित, न्यूट्रॉन असतात न्यूट्रल आणि इलेक्ट्रॉन असतात ऋणप्रभारित. बरोबर? पाहिजे रे बाबू. हो, लक्ष ठेवता रे इकडे. जेवढे इलेक्ट्रॉन्स बाहेरच्या कक्षांमध्ये फिरत असतात तेवढेच प्रोटॉन या केंद्रकात असतात.
काय म्हणतो मी तुम्हाला, जेवढे इलेक्ट्रॉन्स या बाहेरच्या कक्षेत असतात तेवढेच प्रोटॉन कुठे असतात, इथे असतात. 10 जर इलेक्ट्रॉन असतील बाहेरच्या कक्षेत तर आतमध्ये 10 प्रोटॉन. लक्षात येत आहे काय? इकडे 50 असतील तर बघा याच्यात 50 प्रोटॉन आहेत. प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते. लक्षात येत आहे काय? त्याच्यावरून 2 संकल्पना. या 2 संकल्पना आहेत. अणुअंक म्हणजेच अणुक्रमांक, अणुवस्तुमानांक म्हणजेच अणुभारांक. बर काय होय, काय होय, काय सोबत खा लागते, काही समजलं पाहिजे ना, आहे की नाही? इडली आपण कशासोबत खातो, सांबार सोबतच खातो, काय सोबत खातो काय? हे काय होय बा, मटणासोबत लोणचं खाल्लं जमणार आहे? मटणाचं लोणचं खातो का आपण? नाही. पण डाळ बीड असली तर लोणचं खातो कधी? कुठं कुठं तोंडी लावायला पाहिजे, कुठं कुठं तोंडी लावायला नाही पाहिजे. ऑलरेडी तिथं पीस असते. पहिले पोळीचा घास घ्यायचा, मग पीस तोडायचं हातानं. लय शिजलं असेल तर हातानं तोडा, कमी शिजलं असेल तर हातानं तोडा, शिजलंच नसेल तर कच्चं खा, काही विषयच नाही, टेन्शन घ्यायचं नाही. तो अणुअंक अणुक्रमांक दोन्ही संकल्पना सारख्याच. अणुवस्तुमानांक अणुभारांक दोन्ही संकल्पना सारख्याच. ठीक आहे, ओके. आता अणुअंक किंवा अणुक्रमांक कशाला म्हणायचं, याच्यातील इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनच्या बेसिसवर ठरलेल्या संकल्पना आहेत त्या. अणुअंक म्हणजे अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन्सची संख्या किंवा शब्द पाहिजे किंवा कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या सारख्याच असतात दोन्ही. तर किंवा म्हटलंय म्हणून तिथे. अणुअंक एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक विचारतात मूलद्रव्याचे. एखाद्या मूलद्रव्याचा केंद्रातील प्रोटॉनची संख्या किंवा मग कक्षेत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे होते अणुअंक किंवा अणुक्रमांक किंवा अणुक्रमांक. बरोबर. ते अणुवस्तुमानांक म्हणजेच अणुभारांक. अणुवस्तुमानांक म्हणजेच अणुभारांक. अणुभारांक म्हणजे एखाद्या पदार्थाच्या रेणूच्या केंद्रातील, रेणूच्या की अणूच्या, अणूच्या. पाहिजे हा शब्दाकडे लक्ष ठेवायचं, पटकन क्रॉस करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. अणुवस्तुमानांक म्हणजे रेणूच्या केंद्रातील. आता शब्द पाहिला, इलेक्ट्रॉन नाही, केंद्रकात इलेक्ट्रॉन असते काय? नसते. केंद्रात काय असते? राईट. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. आणि हा शब्द महत्वाचा आहे. पहिल्या याच्यात पाहिला किंवा, याच्यात पकडलो आणि. अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. प्रोटॉन अधिक. अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा आहे किंवा आणि अधिक. याच्यात समजा हा जर एक घटक असेल, हा एक रेणू आहे, अणू आहे. या अणूच्या केंद्रकात जर समजा प्रोटॉन असतील 10 आणि न्यूट्रॉन असतील 20, ते याचा अणुवस्तुमानांक किती होईल? 30 होईल. बरोबर आहे की नाही? पण अणुक्रमांक किती? प्रोटॉनची संख्या माहित असेल किंवा मग इलेक्ट्रॉनची संख्या माहित असेल तर दोन पैकी काही माहित असलं तरी झालं, काही प्रॉब्लेम नाही, काही घेणे नसते. लक्षात येऊ राहिलं काय म्हणतो? समजून आलं? पेपर मध्ये अणुक्रमांक अणुवस्तुमानांक त्यांच्या जोड्या विचारल्या जातात आणि त्यानुसार आपल्याला रचना करता येतात. म्हणजे जे रासायनिक अभिक्रिया आपण करतो, एकत्र करतो रसायन, ते काही उलटे सुलटे कसे उठलं सुटलं काही एकत्र करा, ते नाही. ते चहा केला की झालं तसं नाही. ते ठरवलेलं असते
की कशाला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, तेव्हाच हे याच्यात मिक्स होऊ शकते, याच्यात कुठली तरी अभिक्रिया होऊ शकते. जर ते त्याला आवश्यकताच नसेल तर अभिक्रियाच घडणार. मग जेवढे रासायनिक अभिक्रिया घडतात ते याच्याच बेसिसवर घडतात मित्रो. मग कायच्या बेसिसवर कसं माहित, त्याच्यात काय घुसला का कोणी, कोणता शास्त्रज्ञ घुसला का त्याच्यात, की एवढे आहेत. तर हे संख्या आहेत ना, या संख्येच्या बेसिसवर अभिक्रिया केल्या जातात. की जर याचा अणु क्रमांक 10 आहे तर याच्या कक्षेत 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे की नाही. 10 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच याच्या 2 कक्षा कंप्लीट आहे. पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 8 असं ठरवलं जाते कक्षा. मग एखाद्या जर पदार्थाचा अणुअंक जर समजा 20 असेल, अणुअंक जर 20 असेल तर मग किती इलेक्ट्रॉन्स आहेत, किती कक्षा, 3 कक्षा. तिसरी अपूर्ण आहे, 2 पूर्ण आहेत. तेही समजलं पाहिजे किती कक्षा पूर्ण आहे, किती कक्षा अपूर्ण आहे, बरोबर आहे की नाही. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, उरले किती, 10 उरले. अजून तिसऱ्या कक्षेत 10 नाही पाहिजेत ना, तिसऱ्या कक्षेत 18 पाहिजेत ना, तरी 8 कमी आहेत ना, मग तिसरी अपूर्ण आहे की नाही. हेच समजलं पाहिजे, याच्याच बेसिसवर करत असतात. हे समजीन तर पुढे आपल्याला केमिस्ट्री चांगल्या प्रकारे समजेल, संयुगे समजेल, मिश्रण समजेल, कशा प्रकारे संयुग तयार होतात ते समजेल. मग आवश्यक नाही की 2च रेणूचं संयुग तयार होईल, 3ही होऊ शकते. 3ही रेणू एकत्र येऊ, आपण 3 कोणत्या गोष्टी एकत्र करू शकत नाही काय, करू शकतो. कुठल्या 3 गोष्टी एकत्र करून आपण एक गोष्ट तयार करू शकत नाही काय, कोण नाही म्हणते, करू शकतो ना, बरोबर आहे की नाही. सो मग आता त्या 3 एकत्र येतील की, म्हणजे त्या 3 गोष्टींचे त्या 3 रेणू 3 अणू एकत्र येतील की. मग ते तसं गणित आहे ना, गणित जमलं पाहिजे की त्याचे इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेतले सगळे सारखे आहेत, तेव्हा जमते ते का. त्याला आवश्यकता आहे तेवढे इलेक्ट्रॉन एकमेकाला ते देऊ शकले पाहिजे, तेव्हा काम जमते, तेव्हा त्याचं लक्षात येत आहे काय. जोपर्यंत त्याचे इलेक्ट्रॉन्स जुळत नाही तोपर्यंत लग्नाचा प्रश्नच येत नाही, हुंड्याचा संबंधच नाही. तिथं हुंड्याचा संबंध आहे की नाही, हो मला एवढे दे मग मी पोरगी देत तुले किंवा पोरगा देतो. आता उलट झालं पाहिजे, पोरावाल्याने हुंडा दिला पाहिजे पोरीवाल्याने, त्याला मग लग्नच नाही केले पाहिजे, डायरेक्ट कोर्टातच गेले पाहिजे लग्न करायला, बरोबर आहे की नाही. इच्छा जे असतात भामट्यासारख्या इच्छा नाही ठेवायच्या, चांगलं लग्न झालं पाहिजे, डफळं असलं पाहिजे, मोठं असतात ना काही लोकांची इच्छा, लयच चांगलं झालं पाहिजे, आहे की नाही. पोरींच्या इच्छा असतात ना की राजासारखा एकदम घोड्यावर बसून आला पाहिजे आणि मला विमानात घेऊन गेला पाहिजे. तर त्या अशा काही इच्छा ठेवायच्या नाही. इच्छा ठेवा ना, हेलिकॉप्टर विकत घ्यायचा आहे बाबा, ही इच्छा ठेवा तुम्ही. काही वाढवण्यासारख्या इच्छा नाही, बरोबर आहे की. आता ते लॉकडाऊन मध्ये मस्त लग्न उरायला तसे झाले पाहिजे, आय विश की असे झाले पाहिजे. कितीतरी लोक खूप आनंदात आहेत त्या आनंदात म्हटल्यापेक्षा नाही लग्न का होईना, पण कोणाचं जास्त नुकसान झालं नाही, लोकांना फायदा उचलला नाही, अन्न वाया गेलं नाही आणि कोणाला कर्जही काढावं लागलं नाही, चांगली गोष्ट झाली, आहे की नाही. असं काहीतरी व्हायला पाहिजे, तेव्हा हे जमते यायचं काम. तेव्हा 2 संयुगे एकत्र, 2 पदार्थ एकत्र येऊ शकतात. अणु अंक, अणुवस्तुमानांक काय समजलं सांगा त्यांना, काय नाही समजलं. अणु अंक म्हणजे इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉनची संख्या, प्रोटॉन किंवा आणि अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या एकत्रित. लक्षात ठेवजा काय म्हणत आहो मी, पद्धतशीर पाहिजे. मग आता याच्यात जे जास्त असेल त्यानुसार त्या घटकाचा प्रभार ठरेल. त्या घटकाचा काय ठरेल, प्रत्येकच घटक ऋण प्रभारित असते काय की प्रत्येक घटक धन प्रभारितच असते. याच्यात जे जास्त त्यानुसार प्रभार ठरेल, त्यानुसार काय होईल, प्रभाव ठरणार. म्हणून काही वेगवेगळ्या असतात सर्व गोष्टी. माती काऊन वहन नाही करू शकत विजेचं,
प्लास्टिक काऊन विजेचं वहन नाही करू शकत? तांबच का, पितळच का, जर्मनच का तेच करू शकते? कारण असतील ना, कारण असलं पाहिजे. जेव्हा धातू शिकू तेव्हा समजेल. लक्षात येत आहे? लाकूड काऊन नाही करू शकत बा विजेचं? हे सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत, सगळ्या समजल्या पाहिजे. आता याच्यानंतरच्या दोन सर्वात महत्वाच्या संकल्पना आहेत. एक आहे समस्थानिके आणि एक आहे भगवान जाने. समस्थानिके आणि एकाले म्हणतात आयसोटोम्स. आयसोबार, बर आयसोबार लक्षात घेऊ. ठीक आहे, आयसोबार म्हणू आपण. तर मग मराठीत काय म्हणतात त्याला? काय रे बा, आता काय करावं? दोन संकल्पना आहे, समजून घ्यायच्या. नंतर मग इलेक्ट्रॉन स्वरूपण समजून घ्यायचं आहे. स्वरूपण इलेक्ट्रॉन विचारतात पेपरला, इलेक्ट्रॉन स्वरूपण सोपीच आहे. समस्थानिके आणि दहावीत जर चांगलं शिकलो असतो विज्ञान सगळं येत होतं. आता असं कोणी म्हणू शकते काय आमचं कॉमर्स आहे आर्ट आहे? दहावीत सगळे येत होतं की नाही? दहावीत हे होतं रसायनांचे जग, संयुगाचे जग. होते चॅप्टरचे नाव सांगतो मी तुम्हाला. काय समस्थानिकेचं नंतर काय दुसरा घटक कोणता? मी एक लिहितो, दुसरा तुम्ही सांगा. काय करा? विचार करा. पाणी पिऊ ना, राहू द्या. सांगा पटकन. काही सुटलं नाही. आयसोबार म्हणतात त्याला इंग्लिश. बर ठीक आहे. आयसोटोम्स हे आयसोबार म्हणजे दुसरे. बर मराठी काय ना, पेपरमध्ये आयसोटोम्स विचारले होते. समस्थानिके नव्हते म्हटलं. काय म्हटलं होतं? आयसोटोम्स म्हटलं. समस्थानिके म्हटलंच नाही, असा शब्द उल्लेखच त्यांनी केला होता. वादे होते की अभ्यास केला होता समस्थानिके म्हणून. आयसोटोम्सचा अभ्यासच नव्हता केला. पण इंग्लिशमध्ये माहीत पाहिजे नाही, मराठीत. आयसोबार मध्ये होते समभारी. आयसोटोम्स अँड आयसोबार. किंवा आयसोबार नाही म्हटलं तर मग काय म्हणू? काय जर आपल्याला काय माहित नाही. बरं एवढं तर दोन गोष्टी लक्षात येऊ राहिल्या. बरं आता समस्थानिक कशाला म्हणायचो आणि समभारी कशाला म्हणायचं यावर डिपेंड आहे बोलू. सांगा पडा.
समस्थानिके म्हणजे काही नका सांगू. बर पाहिजे अनुअंक समान असणे म्हणजे मग काय आता अनुअंक म्हणजे काय नेमकं कसं अनुअंक एक्सप्लेन इट. अनुअंक समान म्हणजे कसं आता याचा तर अनुअंक आहे तेवढाच आहे ना बा बदलून राहिला का अनुअंक मग काय कसं अनुअंक समान कसा अनुअंक समान म्हणजेच अनुभारांक मागे पुढे बरोबर आहे कमी जास्त अनुभारांक वेगवेगळा पण आता अनुभारांक अनुअंक तर ठरलेलाच आहे ना. याचा अनुभारांक आपण जर म्हटलं तर समजा 10 20 30 होईल हे तर ठरलेलंच आहे ना. कमी जास्त म्हणजे कसं म्हणायचं काय नाही काय ना पहिली महत्त्वाची गोष्ट की असंख्य अशा लाखो करोडो अब्जो अशा अणूपासून पदार्थ तयार होत असतात बरोबर आहे की नाही. म्हणजे अणू असतात वेगवेगळे एकाच पदार्थात कितीतरी अणू असतात मग त्या एकाच पदार्थातील अणूचा अनुअंक सारखा पण प्रत्येक अणूचा अणुवस्तुमानांक बदलू राहतो. अणुवस्तुमानांक म्हणजेच इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉनची संख्या आहे तेवढी सर्व राहिली आणि हेच संख्या बदलू राहिली. एक समजा हायड्रोजनचा एक अणू आहे असे भरपूर अणू आहेत हायड्रोजन मध्ये एक अणू आहे हायड्रोजनचा आणि एका अणूचा समजा अणुअंक आहे 10 आणि अणुवस्तुमानांक आहे 12 ठीक आहे. हे एक अणू झाला हायड्रोजनचा. आता दुसरा अणू घेतला याचा अणु क्रमांक आहे 10 आणि येथे आता त्याचा अणुवस्तुमानांक झाला 14. परत त्या हायड्रोजन मधला तिसरा एक अणू घेतला आणखी या अणूमध्ये समजा काय अणुअंक आणि अणुवस्तुमानांक झाला 16. आता काय उरलं हे जेवढे हायड्रोजनचे अणू आहेत याच्यात अणुअंक सारखाच राहू राहिला कारण पूर्ण हायड्रोजन कशापासून बनलेला आहे अणूंपासून. सर्वात लहान घटक अणू आणि अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स असतात. आता अणुअंक म्हणजे इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉनची संख्या जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच प्रोटॉन असतात. मग आता इलेक्ट्रॉन 10 असतील आणि ते प्रत्येक अणूमध्ये सारखेच असतील समजा सारखेच प्रत्येक हायड्रोजनच्या प्रत्येक अणूमध्ये अणुअंक सारखे बरोबर आहे. पण अणुवस्तुमानांक बदलू लागला कोणात कमी असेल कोणात जास्त असेल कोणात कमी असेल कोणात जास्त असेल भिन्न असेल. असेच अणुअंक सारखा असेल एखाद्या पदार्थाच्या अणूमध्ये त्याचा अणुअंक सारखा असेल अणुक्रमांक सारखा असेल आणि अणुवस्तुमानांकात बदल होत असेल अणुवस्तुमानांक कमी जास्त होत असेल तर इट्स कॉल्ड समस्थानिक. काय म्हटलं जाते व्याख्या तरी असली पाहिजे माहित काही तिथे प्रॅक्टिकल नाही करून दाखवलं तसं आपल्याला. समस्थानिके म्हणजे अणुअंक सारखा आणि अणुवस्तुमानांक भिन्न. अणुअंक सारखा अणुवस्तुमानांक भिन्न. म्हणजे होते समस्थानिक येतंय पेपरला लक्षात ठेवा. देणे समभारी याच्या उलट अपोजिट काम आहे. अणुवस्तुमानांकाच्या अपोजिट अणुभारांक आहे किंवा अणुभारी आहे. काय आहे आयसोबार आयसोटोपच्या अपोजिट हेच अपोजिट करावं लागतात आपल्याला. या अणुअंकाच्या ठिकाणी अणुवस्तुमानांक टाका अणुवस्तुमानांकाच्या ठिकाणी अणुअंक टाका उलट करा अपोजिट करा किंवा मग समानच्या ठिकाणी भिन्न टाका भिन्नच्या ठिकाणी समान टाका काही करा. हे सांगितलं अणुअंक समान अणुवस्तुमानांक भिन्न. आता इथे होईल अणुअंक भिन्न अणुवस्तुमानांक समान किंवा मग अणुवस्तुमानांक समान अणुअंक भिन्न दोन्ही अपोजिट संकल्पना आहे. बाकी काही नाही जसं हे आहे तसंच समजा खालचा चेंज होईल. इथे आता अणुवस्तुमानांक सारखा आहे 12 12 12 12 12 आणि अणुअंक बदलत चाललाय 8 10 9 15 चाललाय भिन्न होईल तर मग त्याला समभारी असं म्हटलं जाते. ह्या दोन महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत. समजून आले काय म्हणतो मी तुम्हाला. या संकल्पना मोठ्या पेपरमध्ये आपल्याला विचारल्या जातात. अणुअंक अणुवस्तुमानांक
समस्थानिके म्हणजेच आयसोटोप, त्यानंतर समभारी म्हणजे आयसोबार, बरोबर आहे की नाही? आता याच्या पलीकडे जाऊन प्रश्न येते आले, एवढे बेसिक प्रश्न आहे, लय बेसिक प्रश्न, की याला कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवलं जाते? अणुअंकाला कुठल्या इंग्रजी अक्षराने दर्शवलं जाते आणि अणुवस्तुमानांकाला कोणत्या अक्षराने दर्शवलं जाते? प्रश्न आले पेपरला, इंग्रजी अक्षराने दर्शवलं. कशाने? हो, झेडने दर्शवलं जाते आणि याला एने दर्शवलं जाते. पाहिजे रे बाबू, अणुक्रमांकाला किंवा अणुअंकाला झेडने दर्शवलं जाते, तर अणुवस्तुमानांकाला भारी काय असते? दोघांपैकी अणुवस्तुमानांक आणि अणुअंकापैकी भारी म्हणजे वजन केलं होतं, संख्या कोणात जास्त असते? म्हणजे पहिला ह्याच यायला पाहिजे, मार्क सगळ्यात जास्त कोणाला आहे? मग पहिला आहे ना एक, ये पहिला आहे, ये पहिलाच असते ना अल्फाबेटिकली. पहिला झेड सर्वात शेवटचा असतो, त्याला मार्क कमी आहे, नंबर शेवटचा झेड. झेड आणि एच का? वाय झेड आणि एच का? ये जाऊया झेड का? झारी हा शब्द आहे, झारीचा अर्थ सांगा. पटकन सांगा, पटकन. झारी आणि एक जर्मन शब्द आहे झाही. झारी झाई. या झाईचा अर्थ होते, या झाईवरून झेड घेतला मित्र, झाईवरून झेड घेतला. झेड म्हणजे झाई, झाई म्हणजे होते क्रमांक. काय होते? आणि ये म्हणजे होते मानांक. ये म्हणजे काय होते? हो. आणि झेड म्हणजे काय होते? झाई. झाई म्हणजे काय होते? म्हणून एन झेड घेतलाय. पाहिजे बरोबर, पद्धतशीर समजून घ्या. समजून आलं काय बरोबर? नक्की नक्की, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. पाहिजे रे. आता पुढे येऊ, इलेक्ट्रॉन स्वरूपन. काय? इलेक्ट्रॉन स्वरूपांचं लिखाण कसं करायचं? लिहाव कसं बा इलेक्ट्रॉन स्वरूप? आता समजा कार्बन आहे, कार्बनचं काय आहे रे? कार्बन कोणत्या अक्षराने दर्शवतं? बरं, सी लिहिले. आता हे फक्त आपण काय लिहिलं? एक कार्बन लिहिलं फक्त, कार्बन वगैरे. पण आता याचं आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूप लिहायचं आहे. कसं लिहावं मग? CO2, इथं कार्बन डायऑक्साइड येईल. आपल्याला याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचं आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या. मग आता कार्बनच्या कक्षेत पाहावं लागेल किती इलेक्ट्रॉन आहे, किंवा मग प्रोटॉन तरी माहित असले पाहिजे. अंदरचे प्रोटॉनच्या एवढीच संख्या इलेक्ट्रॉनची असते. दोन पैकी काहीतरी पाठ असावं.
बरोबर आहे की नाही? मग आता कार्बनच्या कक्षेत ढोबळमानाने आपण जर विचार केला की कार्बनच्या कक्षेत जर समजा 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, आता याचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण लिहायचं नसलं असं लिहायचं, इकडे नाही इकडे नाही बाबू रे पायचा हे या परिस्थितीत ना इथेच हवंय इलेक्ट्रॉन स्वरूपन इलेक्ट्रॉन्स स्वरूप, इलेक्ट्रॉन म्हणजेच अनुक्रमांक, अनुक्रमांक इथे लिहिला जाते आणि अणुवस्तुमानांक इथे लिहिला जाते आणि समस्थानिके आणि समभारी हे असे लिहिले जातात, किंवा एखाद्या घटकात एखाद्या पदार्थात एखाद्या रेणूमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत खाली आणि किती न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत वर. मग कार्बनच्या एका अणूमध्ये समजा 10 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 5 न्यूट्रॉन आहेत. आता वरती किती लिहू? व्हेरी गुड, हे वैसी. आता याच्यावरून लक्षात येईल की कार्बनच्या एका अणूमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स 10 प्रोटॉन आहेत, तर न्यूट्रॉन किती? 5 हे याच्यावरून ठरवलं जातं. खालचं लिहिलं म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूप. लक्षात येते का तुमच्या काय म्हणलं? नक्की नक्की एकदम बरं. मग आता आपण लिहितो असे CO2 हे काय म्हणजे? हा 2 इकडे लिहिला ना 2CO थोडी म्हणतो, CO2 म्हणून राहिला. याचं वाचन करायच्या मागे लागायचं नाही, नाहीतर 15,000 सी करसा 10-15 सी करून टाकसा 15,025 सी करून टाकसा असं काही करायचं नाही. लिहायच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. आता हे काय होईल? हे 2 म्हणजे काय? ऑक्सिजनचे 2 अणू कार्बनचा 1 अणू म्हणजे CO2. जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा कार्बन डायऑक्साइड तयार होते. 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन, इट्स कॉल्ड कार्बन डायऑक्साइड. मग ह्या 2 होत्या होय, या ओशी संबंधित आहे 2, बरोबर आहे की नाही? आणि एक असं लिहिलं तर आता समजा H2O, हायड्रोजन ऑक्सिजन, व्हेरी गुड. समजून काय म्हणतो मी तुम्हाला? कारण या 2 गोष्टीचं इथे मिक्स आहे ना, कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र आले ना, म्हणजे असा बंध तयार केला असेल ना नाही ना. मग कार्बनचे अणू किती आले असतील? 1 आणि ऑक्सिजनचे किती आले असतील? 2. तसं इथे हायड्रोजनचे किती आले असतील? 2 आणि ऑक्सिजनचा किती आला असेल? असे 3 एकत्र आले असतील, म्हणजे त्याच्या कक्षा पूर्ण केल्या असतील. आणि कक्षा पूर्ण करणे बाबू रे, कक्षा पूर्ण केलेल्या असतात म्हणूनच आपण पाणी पिऊ शकतो मित्रो. पाहिजा कारण ते निष्क्रिय असते, आपल्याला त्याच्यापासून इजा होत नाही कोणती. पाणीच काऊन पितो आपण? तेजाब काऊन पित नाही? ऍसिड देऊन पाहायचं एखाद्या वेळेस पितो काय? ते क्रियाशील असत. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? इथे आता कक्षा पूर्ण झाल्या, इथे संयुग तयार झालं, म्हणजे निष्क्रिय आहे. अरे साधं मिठाई घेतलं तरी त्याचाही त्रास होते आपल्या जीवावर, कारण त्याच्यात एक कुठली तरी कमी. समजत आहे काय? लक्षात ठेवा. पद्धतशीर समजून घ्या की आपण ज्या डीपमध्ये जाण्याचे प्रयत्न करू ते पद्धतशीर समजून घ्या की आपल्याला समजून काय घ्यायचं आहे पुढे. आणखी मूलद्रव्य होते कसं नेमकं तयार, द्रावण तयार कसं होते, पदार्थ तयार कसा होते, त्याच्यातला लहानात लहान घटक पहिले हे सुरुवात होईल अणूची. अणूपासून रेणू, रेणूपासून मूलद्रव्य, मूलद्रव्यापासून संयुग, संयुगापासून मिश्रण, मिश्रणापासून पदार्थ. पहिला महत्त्वाचा घटक आहे ॲटम. आपल्याला हे खूप आवडते.